घातांकित संख्या म्हणजे कोणतीही संख्या घे, त्याला काही लिमिट नाही. काही पण आपल्या सर्व धनपूर्णांक ऋणपूर्णांक कोणत्याही संख्याच्या डोक्यावर ते बी काही बी 3, 9, 12 असं काही बी हे जे खाली संख्या असते त्याला म्हणतात पाया. ते काही बी असू दे, समज अधिक असू दे वजा असू दे, खाली संख्या म्हणजे ह्या पाया झाल्या. ह्याच्या डोक्यावर काही बी समज तू ह्या मनावर तू काही बी टाकू शकतेस. हे ह्या वरल्या संख्येला म्हणतात घात. आता बरं ह्याचा अर्थ काय होतं माहिती आहे का? समज इथं 25चा 3रा घात, मग ह्याला सोडवायचं कसं? तुला असा प्रश्न देत आहे की 25 3रा बरोबर काय असते ते तेव्हा करायचं असते. त्याचा अर्थ असा 25ला 3दा गुणायचं बरोबर हे उत्तर येणार. जे उत्तर येईल ते म्हणजे 25चा 3रा घात. तसं तुला छोट्यातल्या छोट्या संख्येचं इथं म्हणलं 1चा 15वा घात म्हणजे 1 जे आहे ना 1ला 15दा गुणायचं. 50चा 5वा घात म्हणजे 50 गुणले 50 गुणले 50 5व्यांदा. वरली संख्या म्हणजे त्या संख्येला तितक्या वेळेस गुणायचं. 68चा 17वा घात 68ला 17दा गुणायचं म्हणजे उत्तर येईल ते 68चा 17वा घात. तर आपण 2चा दुसरा म्हणजे आपल्याला माहीत आहे 2 गुणिले 2 बरोबर 4. आपल्याला 2चा 3रा म्हणजे 2चा घन. आपण काय करतो मग 2 गुणले 2 गुणले 2 बरोबर 8. पण इथं काही वर्ग घनाचा विषय नाही. इथं काही बी घेऊ दे संख्या, इथं काही बी घे आणि तिथं वरी काही बी येऊ जा. इथं वरी 50 बी आलं तर आपल्याला मग त्याचा अर्थ असा असते की 12चा 50वा घात. मग 12 गुणले 12 गुणले 12 असं 50 वेळेस त्याला म्हणते तर घातांकित संख्या. घातांकित संख्या म्हणजे खाली पाया आणि वर त्याच्या डोक्यावर घात. आणि घातांकित संख्यामध्ये घात म्हणजे या संख्येचा तेवढ्यादा गुणाकार.